आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आपण स्वतः ऐकले की मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब काय सांगत आहे. कारण की मी तुम्हाला माझे बरेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ई-KYC पुन्हा सुरू होणार आहे असं. परंतु बऱ्याच अशा म्हणजे लाडक्या बहिणी आहेत की त्या म्हणजे माहीत नाही मला अफवांना बळी पडतात की खोटे व्हिडिओ बघतात त्याच्यावर हे करतात, विश्वास ठेवता मला नाही माहिती. त्याच्यामुळे मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ दाखवत आहे. काय म्हणत आहे मुख्यमंत्री साहेब की जे नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत होत्या अशा 1,70,00,000 लाडक्या बहिणी आहेत, त्या सर्व नियमांमध्ये बसत आहे. त्यांनी सर्व निकष पार केलेले आहेत आणि अशा लाडक्या बहिणींचे कागदपत्रसुद्धा सरकारने पडताळून पाहिलेले आहेत. तर अशा सगळ्यांचे कागदपत्रसुद्धा बरोबर आहेत आणि नियमांमध्ये आणि निकषांमध्ये अशा 1,70,00,000 लाडक्या बहिणी बसत आहे. परंतु ज्या राहिलेल्या आहेत आता 80 लाखातल्या 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-KYC न झाल्यामुळे ई-KYC अभावामुळे लाडक्या बहिणी आता अशा अपात्र होत आहेत. त्यामुळे काय म्हणत आहे मुख्यमंत्री साहेब की तुम्हाला 9 महिने ई-KYCची तुम्हाला संधी दिली होती, आम्ही 3 वेळा संधी दिली, तरीसुद्धा अजूनही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC राहिलेली आहे किंवा चुकलेली आहे किंवा कागदपत्र अभावी त्यांची ई-KYC झालीच नाही. अशा अनेक कारणांमुळे ई-KYC न केलेल्या लाडक्या बहिणी 60 लाख आहेत. मग आता अशा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेब म्हणाले की आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहे. म्हणजे वेबसाईटमध्ये जी ई-KYCची वेबसाईट आहे त्यामध्ये तेवढा तो जो पार्ट आहे ते ओपन करतील वेबसाईटमध्ये आणि ई-KYCची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल की जेणेकरून ज्या 60 लाख लाडक्या बहिणी आहेत ई-KYC राहिलेल्या त्या लाडक्या बहिणी ई-KYC करू शकतील आणि त्या पात्र ठरतील आणि त्यांना लाभ यापुढेही कंटिन्यू मिळत राहील. कारण की काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब की जर यांनी ई-KYC केली तर आम्ही यांनाही पुन्हा कंटिन्यू लाभ द्यायला तयार आहोत. कारण की ज्याप्रमाणे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत 1,70,00,000 त्यांना तर आम्ही लाभ देतच आहोत आणि यापुढेही त्यांना देतच राहणार आहोत लाभ. परंतु ई-KYC राहिलेल्या बहिणींचं जास्त म्हणजे प्रायोरिटी काय आहे तर ई-KYC राहिलेल्या बहिणी. आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणी आणि तुम्हाला एवढ्यासाठी संपूर्ण मी लाईव्ह व्हिडिओ आधी दाखवला. या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांची लाईव्ह व्हिडिओची क्लिप आधी लावली आणि मग मी स्वतः तुम्हाला सांगत आहे की लाडक्या बहिणी बघा पुन्हा आता ई-KYCचं प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जर दिरंगाई केली आणि जर तुम्ही उशीर केला आणि जर तुम्ही तुमचे काही पण असू देत कागदपत्र असू दे किंवा जे काय असेल तुमचं, मी यापुढे पण माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमचं सगळं जे काय आहे ते तुम्ही आतापासून तयार ठेवा. कागदपत्र तयार करायला लागा. जे काही असेल आधार कार्ड असेल किंवा वडिलांचं किंवा कोणाचं जे काय तुमच्याकडे राहिलं नव्हतं सेकंड OTPसाठी तर तुम्ही कागदपत्र तयार ठेवा. दुसरी गोष्ट तुमच्या सगळ्या गोष्टी अकाउंट आहे तुमचं बँक अकाउंट वगैरे सगळं तुम्ही अपडेट ठेवा आणि बँक KYC पूर्ण करून घ्या. आधार तुमचं अपडेट करा, रेशन कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही अपडेटेड ठेवा. कारण की पुन्हा मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे की पुन्हा ई-KYC ते वेबसाईट सुरू करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यामुळे हे 100% होणार म्हणजे होणार. आणि मीही तुम्हाला या आधीच्या सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की जूनमध्ये ई-KYCची प्रक्रिया ही पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी
माझ्यावर विश्वास ठेवत जा हो. माझे प्रत्येक व्हिडिओ सत्य माहिती अपडेटचे व्हिडिओ असतात हो लाडक्या बहिणी. बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला एवढ्यासाठीच मी पुरावा दाखवला की तुम्ही पुरावा बघा आधी. मुख्यमंत्री साहेब स्वतः काय म्हणतायत ते स्वतः ऐका आधी, मग मी तुम्हाला सगळं सांगते. कारण की माझ्या आता मी 5 ते 6 असे माझे व्हिडिओ झालेले आहेत की त्यामध्ये मी तुम्हाला सर्व EKYC बद्दलच अपडेट देत आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की EKYCची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे आणि जूनमध्ये सुरू होणार आहे. बघा आज स्वतः आपले CM मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की पुन्हा आम्ही तुमच्यासाठी EKYC करण्यासाठी वेबसाईटमध्ये विंडो ओपन करणार आहोत. त्यामुळे आता तुमचा प्रश्न सुटलेला आहे, तुमच्या समस्या निवारण झालेली आहे. ज्या माझ्या 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या फक्त EKYCमुळे त्यांचे लाभ वंचित झाले होते, लाभापासून त्या वंचित झाल्या होत्या. त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणींना पुन्हा EKYC करायला मिळणार आहे. याहून आणखीन मोठे अपडेट काय असेल, कारण की 60 लाख जे आहेत लाडक्या बहिणी या आता पुन्हा EKYC करू शकतील. आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी अपडेट ठेवा आणि कागदपत्र तयार ठेवा. आणि जे काही प्रोसेस म्हणजे जी काही असते ना, रिक्वायरमेंट म्हणेल मी त्याला, कारण की आता योजना आहे, सरकारी योजना आहे. सरकारी योजना म्हटल्यानंतर जर आपल्याला लाभ हवा आहे तर त्यासाठी आपले कागदपत्र व्यवस्थित पाहिजे, बरोबर पाहिजे आणि सगळ्या गोष्टी अपडेट पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती का, सरकारी योजनांचा तो नियमच आहे. आणि कालही जे लाईव्ह प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी पण स्वतः सांगितलं की ज्या ज्या सरकारी योजनांचे पैसे हे DBTच्या माध्यमातून येतात त्या सर्व योजनांसाठी प्रत्येकाला हे EKYC करणे हे बंधनकारक आहे. कारण की EKYC जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार कसा. EKYC म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर. म्हणजे काय तर तुमचे जे काही कागदपत्र असतात, तुमची जी काही माहिती असते, तुमचं आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, हे आपण अर्ज करताना लाडकी बहीण योजनेचा जेव्हा आपण फॉर्म भरला, अर्ज केला, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु त्यामध्ये सरकारला जर असं आढळलं की कागदपत्र चुकीची आहे किंवा आधार नंबर पण आधार नंबरवर नाव वेगळं आहे, जन्म दाखल्यावर नाव वेगळं आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे, अशा या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या बरोबर पाहिजे प्रत्येक ह्याच्यावर. जर सरकारने जरी म्हणजे टॅली करून पाहिलं, आता तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं अर्जावरचं नाव हे दोन्ही सारखे असले पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय तर ते पडताळून पाहिलं तर त्याच्यामध्ये फरक नको, साम्य पाहिजे त्याच्यामध्ये. काय तर आधार कार्डवरचं तुमचं नाव जे आहे ते आणि अर्जातील नाव सारखंच आहे. किंवा आता तुमचं आधार कार्डवर लग्नाआधीचं तुमचं नाव असेल किंवा लग्नानंतर तुम्ही अर्ज करत असाल तर त्या पद्धतीचे तुमचे कागदपत्र तुम्ही तसे जोडलेले आहेत का अर्ज करताना. या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने बघितल्या जातात. त्यामुळे आपल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला लाभ मिळायला काही अडचणी येणार नाही, समस्या येणार नाही आणि नियमित तुम्हाला सर्व लाभ मिळत राहतील. एवढीच माझी सदिच्छा आहे आणि माझं सगळ्या बहिणींना दुआ आहे.